नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अकोले तालुक्यातील राजूर येथे शिवदत्त हिंदराज मित्रमंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी साकारलेला भव्य सप्तशृंगी निवासिनी देवीचा देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे। मंडळाचे वैशिष्ट्य असे की दरवर्षी टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळ्या प्रकारचे देखावे उभारले जातात। यंदा 8 फूट उंच 18 भुजा असलेली सप्तशृंगी मातेची मूर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि कला शिक्षक आशिष हंगेकर यांनी स्वतः घडवली असून ती मूर्ती हुबेहूब प्रतिकृतीसारखी भासते। या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी राजूर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत। मंडळाला यंदा 16 वर्ष पूर्ण होत असून यापूर्वीही भंडारदरा, केदारनाथ, अंबाबाई मंदिर, काश्मीर शेषनाग, इंद्र दरबार, प्रति जेजुरी, सीता गुफा, गरुडराज अशा अनेक देखाव्यांची निर्मिती मंडळाने केली आहे। ही मूर्ती साकारण्यासाठी 1.5 महिना परिश्रम घेतले असून वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मूळ स्वरूपाची छबीच भाविकांना पुन्हा अनुभवायला मिळावी यासाठी हा देखावा साकारल्याचे मंडळाचे अध्यक्ष आशिष हंगेकर यांनी सांगितले। या उपक्रमात उपाध्यक्ष पार्श्व मेहता, कार्याध्यक्ष संतोष जगदाळे, सचिव हिरेन रुपडा, खजिनदार मनोज हंगेकर, व्यवस्थापक धवल मेहता यांच्यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, जय श्रीराम। मी शिवदत्त हिंदराज मित्रमंडळाचा कार्याध्यक्ष संतोष जगदाळे। आमच्या मंडळाला आता 16 वर्ष पूर्ण होत आहे यावेळेस आणि आम्ही आतापर्यंत प्रत्येक 16 वर्षात 16 प्रकारचे अनेक भारी असे देखावे सादर केले आहे। आमच्या मंडळातले कार्यकर्ते हे दिवस रात्र मेहनत करत असतात आणि आम्ही देखाव्यासाठी महिनाभर आधी सुरुवात करतो आणि रात्रीच्या वेळेस मुलं कसे दिवसभर सगळे कामात असतात, रात्रीचा वेळ काढतात, रात्रीच्या वेळेस येतात कामं वगैरे करून आणि मग पूर्ण रात्रभर थांबतात 11-12 वाजेपर्यंत। सगळेजण खूप कष्ट घेतात, मेहनत घेतात आणि देखावा असा उत्कृष्ट असा चांगला देखावा सादर करत असतात। राजूरमधले, राजूरच्या बाहेरचे, पंचक्रोशीतले नागरिक भरपूर येतात, देखावा बघतात, छान असे हे देतात। त्याच्यामुळे मुलांना अजून उत्साह निर्माण होतो आणि ते दरवेळेस वेगळं असं काहीतरी तयार कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही दरवेळेस करत असतो आणि अजून हे देखावा कसा सादर केला याच्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आशिष हंगेकर तुम्हाला सांगतील। नमस्कार, सर्व गणेश भक्तांना शिवदत्त हिंदराज मित्रमंडळाकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही सुंदर असा देखावा सादर केलेला आहे। वणीची सप्तशृंगी खानदेशजीचं माहेर आहे अशी या देवीची भव्य प्रतिकृती आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की ही कोणत्याही प्रकारची साच्यात बनवलेली नसून ती स्वतः हाताने बनवण्यात आलेली आहे। यामध्ये वर्तमानपत्रातील कागद असतील, पुष्ट्यांचा वापर आणि POPचा वापर करून ही एका प्लायवर आम्ही बनवण्यात आलेली आहे। 8 फूट उंचीची ही आणि 18 भुजा असलेली ही मूर्त 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत बनवण्यात आलेली आहे। या मूर्तीसाठी अनेक आमच्या मंडळातील सदस्य आहेत, त्यांनी काही मदत करण्यात आली आहे। या देखाव्यासाठी कमान असेल किंवा आजूबाजूचे जे शीतकडा असेल किंवा काही गाभाऱ्याचं जे स्वरूप असेल यामध्ये सर्व मंडळाच्या सदस्यांनी हातभार लावलेला आहे। संवर्धनापूर्वीचं जे स्वरूप होतं की ज्यावर 1000 किलोचं शेंदूर आत्ता काढण्यात आलेला, त्यापूर्वीचं स्वरूप जे वर्षानुवर्ष भाविकांच्या मनात बसलेलं होतं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आलेला आहे। तरी सर्व भाविकांना नम्रतेची विनंती आहे की महाराष्ट्रात प्रथमच हे स्वरूप आपल्याला राजूरमध्ये बघायला भेटणार आहे। तरी सर्वांनी या आईचा लाभ घ्यावा, दर्शनाचा लाभ घ्यावा एवढी विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी वीर मेहता, शिवदत्त मित्रमंडळ राजूर याचा एक समर्थ नेतृत्व। तर ज्या प्रकारे सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की मूर्तीची आपण प्रतिकृती कशी बनवायचा प्रयत्न केला, तर आपलं मंडळ शिवदत्त हिंदराज मित्रमंडळ राजूर याची स्थापना 1 सप्टेंबर 2010 साली झाली। तरी 16 वर्षात आपण 16 विविध प्रकारचे आपण देखावे बनवायचा हा प्रयत्न केलाय। तरी उदाहरणार्थ केदारनाथ झालं, आई तुळजाभवानीचं मंदिर झालं किंवा गरुडद्वार झालं किंवा हे या वर्षीचं सप्तशृंगी मातेचं हे देखावा झाला। अशा प्रकारचे आपण खूप काही देखावे दाखवायचा प्रयत्न केला। सर्व भावी भक्तांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारचा असा सपोर्ट केलाय
आणि असंच भक्तांनी आपल्याला प्रेम दाखवावा ही नम्र विनंती व सगळ्यांनी दर्शनाला या लाभ घ्या. नवीन काहीतरी बघायला भेटतंय आपल्याला. आपल्या या छोट्याशा खेड्यागावात खूप काही आहे, पण त्याच्यापैकी एक हे जे की आपल्याला नवीनच बघायला भेटते. हुबेहूब प्रकारची आपण ही मूर्त बनवलेली आहे. तरी आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनीही खूप जीव काढला, यांनीही खूप हातभार लावलाय. त्यामुळे हे सगळं शक्य झाले आणि अजून आपण खूप जेवढं जमलं आपल्याला तेवढे भारी भारी उपक्रम आपल्यासाठी आणून तेवढे भारी भारी आपण देखावे दाखवू. धन्यवाद. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.